हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं चॅनल राजरेखाज वर्ल्डमध्ये। नाशिक शहराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येतात। या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यापैकीच एक चांभार लेणी आहे, जी जैन बांधवांचे नाशिकमधील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, ज्याला आपण आज भेट देणार आहोत। चांभार लेणी नाशिक रोड रेल्वेपासून 15 किलोमीटर अंतरावर व नाशिक सेंट्रल बस स्टँडपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। मसूर गावातील डावीकडील हा रस्ता चांभार लेणीकडे जातो। येथे एक बोर्डही लावलेला दिसेल। नाशिक पेठ दिंडोरी रस्त्यावरून जात असताना त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो। हा डोंगर म्हणजेच चांभार लेणी। हा नागमोडी वळणाचा रस्ता वर जाताना आपणास लागतो। वरती आल्यानंतर आपणास गजपंत सिद्धक्षेत्र जैन लेणीचा बोर्ड दिसेल। बोर्डच्या उजव्या बाजूचा रस्ता शॉर्टकट पायवाट आहे, जी वरती लेणीकडे जाते व बोर्डच्या डावीकडील रस्ता गजपंत सिद्धक्षेत्र मंदिराकडे जातो। या सिद्धक्षेत्र मंदिरामध्ये आपणास श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दी जिन मंदिर, प्राचीन श्री नंदीश्वर जिन मंदिर, श्री समवशरण जिन मंदिर, जैन ग्रंथ संग्रहालय, जैन गुरुकुल, आत्मविज्ञान संग्रहालय तसेच धर्मशाळा व जेवणाचीही व्यवस्था आहे। राष्ट्रकूटांच्या काळात राजा वीरप्पदेव यांनी जैन दीक्षा घेतली आणि तो आचार्य वीरसे नावाने प्रसिद्ध झाला। त्याने नाशिकमध्ये सामान्य विज्ञान केंद्र स्थापन केल्याचा इतिहासात उल्लेख आहे। जैन धर्माच्या 9 बलभद्रांपैकी 7 बलभद्र हे गजपंत सिद्ध क्षेत्रातून निरनिराळ्या तीर्थकारांच्या काळात मोक्षास गेल्याची आख्यायिका आहे। बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनिराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याचे जैन बांधव सांगतात, म्हणून या ठिकाणाला गजपंत म्हणून देखील ओळखले जाते। ही लेणी साधारण 400 फूट उंचीवर आहे। चांभार लेणी दक्षिणेतला राजा चामराज यांनी बनवली, म्हणूनच या लेणीला चांभार लेणी असे म्हटले जाते। तथापि नाशिक गॅजेटियरमध्ये याला चांभार लेणी असे संबोधले जाते। तळपायथ्याला चांभार पंथातील एक देवाचे मंदिरही आहे। या समोरील दिसणाऱ्या पायऱ्या वरती लेण्यांकडे जातात। 85 डिग्रीमध्ये असलेल्या या पायऱ्या चढायला अतिशय कठीण आहे। लेणीपर्यंत येण्यासाठी 450 पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्या चढून आल्यानंतर आपणास प्रथम इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या दिसतात। येथे वरती 3 गुफा आणि एक मंदिरही आहे। पहिल्या गुहेत
पार्श्वनाथ भगवान यांच्या 3 मूर्ती आहेत. भगवान महावीर स्वामी, गुहेच्या बाहेर चंद्रप्रभू व आदिनाथ यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गुहेत शांतीनाथ, कुंतुनाथ आणि अरहनाथ यांच्यासह इतर अनेक सुबक अशा मूर्त्या आहेत. तर तिसऱ्या गुहेत भगवान पार्श्वनाथ यांची 11 फुटाची पद्मासनातील मूर्ती आहे. वरतून आपणास नाशिकचा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळेल. मित्रांनो, कसा वाटला चांभार लिंकचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा आणि आपलं चॅनल राजरेखाज वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.